जय गजानन. आपल्या 11 दिवसीय 11 श्री गजानन विजय ग्रंथ पारायण महोत्सवाअंतर्गत आज शनिवार दिनांक 23 मे रोजी पंढरपूर येथील सौ शुभांगीताई विश्वासे कुलकर्णी यांचं श्री गजानन विजय ग्रंथाचं मुखोद्गत पारायण आता संपन्न होत आहे. शनिवार दिनांक 23 मे 2026 सौ शुभांगी विश्वासे कुलकर्णी पंढरपूर यांचे मुखोद्गत पारायण ऐकण्यासाठी हॉलमध्ये जाऊया. संपन्नतेचा येईल कृपा श्रीहरीचा समज आहे.
चिंता नसेल परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून गोसाई जेवढा प्रेमाने 5 रुपये पाटलाने दक्षिणा ठेवली त्याच्याकडे गोसाई म्हणे पाटलाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजाननचे मुठात तीच दक्षिणा मागण्यास मी आलो तुझ्यापाशी तीच आनंदी देईमसी म्हणजे वेळात होईल समस्त सेवेची दक्षिणा देऊन तुष्टरी माझ्या मना योग्य म्हणून तुझ्या विना कोणी नेते सांगत तुझी कांता आजारी जीवनी पडली तरी ती होईल ताकदरी ही दक्षिणा दिल्याने बोलाव तुझ्या पुत्राबद्दल त्यांच्यावरती एकता इथं बांधित म्हणजे जगत याची मला होईल्यासी काही ही जगेलाही कठीण आहे भूमीवरी पाण्याशी जपानी वेळी येताही होत असे पाणी तिचे तुझे होताने हे रागाचे पाहून त्याचा उपयोग कमी जाणं रामचंद्रा देश मन असू नये सनीला सोडू नये राजा जाऊ नये त्या कामात साधू कोण संत कोण हे पाहणे शोधन लागणे कथन आणि त्यांना कदापिही लागू नये ही व्रते पाळल्यास तुझा श्रीनिवास होईल ह्या वचनास असं प्रेमाच्या मानू नको आई पाहून खर्च करी माझ्यावर कधी तुम्ही साधू संत मुखदाला लावू नये अपमान खऱ्या संताचा झाला विश्वाचा होत सेवकाचा संत जगी प्रेमाने आपल्या वंशजाचे उल्लेख पाहू नये कला म्हणजे सगळ्या त्याच्याकडे समानुसार मांडावा खूप असावा बाहेर तर असावे अंतरी जैसे काटे खंचरी काटे आता गोडगरे मी तुझ्या पाठीस आहे जाणून दिवस ताईत बंधून कंठासह साई जाऊ लागला दाराबाहेर जाता मला अंतर्धान पाहला पाहता पाहता झाला दिसेना रस्त्यास पाठी लवघ्या दिवसभर मानसिकरी विचार हा गोसाई कोणी तर नसावायसे वाटते श्री स्वामी समर्थ गजान श्री गजान स्वामी मला आले उपदेश करायला घेऊन गोसावी वेशाला हे आता समजले रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन ऐसे स्वामी गजानन भक्त असेल खरोखरी हे श्री गजान चरित्र तारक असोनी परम पवित्र अनुभव येण्यामात्र सबळ निष्ठा पाहिजे या ग्रंथाचे अवतरणे का देतो आता ही तुम्ही ऐका वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान प्रथमाध्यायी मंगलाचरण